नमस्कार मंडळी, श्री स्वामी समर्थ. स्वागत आहे तुम्हा सर्वांचं आपल्या मराठी यूट्यूब चॅनलमध्ये. स्वामी महाराजांच्या कृपेने तुमच्या सर्व चांगल्या इच्छा पूर्ण हो, ही स्वामींच्या चरणी प्रार्थना करते आणि आज या नवीन व्हिडिओला सुरुवात करते. येत्या 24 मार्चला म्हणजेच रविवारी या दिवशी आलेले आहेत होळी. आपल्या हिंदू धर्मातील रंगाचा प्रमुख सण म्हणजे होळी. देशभरात मोठ्या उत्साहात आनंदात हा दिवस साजरा केला जातो. येत्या 24 मार्चला म्हणजे रविवारी होळीचा दहन जो आहे तर तो केला जाणार आहे आणि 25 मार्चला सोमवारी धुलीवंदन जे आहे तर हे साजरं केलं जाणार आहे. आणि पहा, होळीच्या दिवशी किंवा होळीच्या अगोदर घरामध्ये नक्कीच काही वस्तू ज्या आहेत तर त्या खरेदी केल्या जातात. हा जो दिवस आहे तर हा अतिशय शुभ आणि महत्त्वाचा दिवस मानला जातो. आपल्या हिंदू धर्मामध्ये प्रत्येक सणाला, प्रत्येक तिथीला असं वेगवेगळं महत्त्व आहे आणि या सणाला, या तिथीला आपण काही वस्तू जर खरेदी केल्या तर त्याचं आपल्याला एक चांगलं फळ जे आहे तर ते मिळत असतं. या तिथीवर आपण काही वस्तू आपल्या घरामध्ये खरेदी केल्या तर त्याचा आपल्या जीवनावरती सकारात्मक प्रभाव पडत असतो. आणि पहा, जर तुम्ही या होळीच्या दिवशी किंवा होळीच्या अगोदर या वस्तू घरात जर आणल्या तर तुमच्या जीवनात आनंद हा टिकून राहतो आणि कोणत्याही प्रकारच्या त्रासाला तुम्हाला सामोरे जावा लागत नाही. तसेच तुमच्या घरामध्ये सुख, शांती, समृद्धी ही सुद्धा कायम टिकून राहते. आणि म्हणूनच आपल्याला या दिवशी आपल्या घरामध्ये काही वस्तू ज्या आहेत तर त्या खरेदी करून आणायच्या आहेत. अशा कोणत्या वस्तू आहेत ज्या आपल्याला आणायच्या आहेत याबद्दलची संपूर्ण माहिती मी तुम्हाला आज या व्हिडिओमध्ये देणार आहे. त्यामुळे तुम्ही व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा. चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करा आणि असेच माहितीपूर्ण व्हिडिओ पाहण्यासाठी बेल आयकॉनला प्रेस करा, म्हणजे जेव्हा कधी मी नवीन व्हिडिओ अपलोड करेल त्याचं नोटिफिकेशन सर्वात अगोदर तुम्हाला भेटेल आणि तुम्ही एक पण व्हिडिओ मिस करणार नाही. आपल्या हिंदू धर्मामध्ये होळी या सणाला विशेष महत्त्व आहे. वाईटावर चांगल्याचा विजय म्हणून हा जो दिवस आहे, ही जी होळी आहे तर ही साजरी केली जाते. शास्त्रानुसार होळीच्या दिवशी काही उपायही केले जातात. असं केल्याने देवी लक्ष्मी नेहमी आपल्या घरामध्ये वास करते आणि जीवनात सुख समृद्धी ही येत असते. आणि म्हणूनच आपल्या नशिबात नसणाऱ्या गोष्टीसुद्धा आपल्याला मिळतात. सोबतच घरातलं दारिद्र्य आणि गरिबी ही सुद्धा घराबाहेर निघून जाते. तर पहा, आपल्याला या होळीच्या दिवशी सगळ्यात महत्त्वाची एक गोष्ट करायची आहे. तुम्ही पाहिले असेल की अनेकदा असे होते की खूप प्रयत्न करूनही आयुष्यामध्ये आपल्याला यश मिळत नाही किंवा घरात समृद्धीही येत नाही. तुमच्या घरात वास्तुदोषसुद्धा असू शकतो. तो वास्तुदोष टाळण्यासाठी तुमच्या घरी सुंदर असं तुम्हाला एक आंब्याचं तोरण जे आहेत तर ते आणून तुम्हाला घराच्या मुख्य दरवाजावरती लावायचं आहे. यामुळे घरातील वास्तुदोष तर दूर होतोच, शिवाय ते खूप सुंदरसुद्धा दिसत असते. आणि तुम्हाला हे जे तोरण आहे तर हे तुम्हाला होळीच्या दिवशी सकाळी आपल्या घराच्या मुख्य दरवाजावरती लावायचं आहे. आंब्याचं जे पान असतात याला वास्तुशास्त्रामध्ये अतिशय महत्त्व दिलेलं आहे. म्हणून कधीही पूजा असताना तिथे आंब्याची पानं जी आहेत तर ती वापरली जाते. त्याचबरोबर तुम्हाला सतत आर्थिक समस्यांना सामोरी जावं लागत असेल, तुमच्या घरात लक्ष्मी टिकत नसेल, सतत पैशांच्या अडचणी तुमच्या घरामध्ये येत असेल, भरपूर असं कर्ज तुमच्यावरती झालेलं असेल तर तुम्हाला होळीच्या दिवशी चांदीचं नाणं जे असतं तर ते घरी खरेदी करून आणायचं असतं. हे चांदीचं नाणं जे असतं त्यावरती माता लक्ष्मीचा फोटो असतो. जर तुम्ही हे नाणं या दिवशी घरी खरेदी करून आणलं तर तुमच्या आर्थिक समस्या दूर होतात. हे चांदीचं नाणं आणल्यानंतरनं तुम्हाला एक लाल किंवा पिवळ्या कलरचा कपडा घ्यायचा आहे. त्यामध्ये गुंडाळून त्यावर हळद लावून तुम्हाला तिजोरीमध्ये ठेवायचं आहे. या उपायाने आर्थिक समस्या ज्या आहेत तर त्या आपल्या सुटतात. कर्जातून लवकरात लवकर मुक्ती देखील होते. त्याचबरोबर तुम्ही बऱ्याच ठिकाणी देवघरामध्ये तुम्ही कासव ठेवताना बघितलं असेल. आपल्या हिंदू धर्मामध्ये कासव हा अत्यंत पवित्र प्राणी मानला जातो. अशा स्थितीमध्ये होळीच्या दिवशी धातूचे कासव देखील तुम्ही घरी खरेदी करून आणू शकतात. या दिवशी तुम्ही जर कासव हे घरी खरेदी करून आणले तर ते अतिशय शुभ मानले जाते. यामध्ये कासवाच्या पाठीवर श्रीयंत्र किंवा कुबेर यंत्र अवश्य लिहिलेलं असावे, हे लक्षात ठेवा. आणि तेच कासव तुम्हाला घरी खरेदी करून आणायचे आहे. घरातील पूजेच्या ठिकाणी कासव बसवणे चांगले असते. मग तुम्ही हे देवघरामध्येही ठेवू शकतात. या उपायाने देवी लक्ष्मी प्रसन्न होऊन तुमच्या घरात कायमचा वास करू लागेल. त्याचबरोबर तुम्हाला होळीच्या दिवशी किंवा होळीच्या अगोदर आपल्या घरामध्ये बांबूचे एक रोप जे आहे तर ते खरेदी करून आणायचं आहे. तुम्ही बघितलं असेल, वास्तुशास्त्रामध्ये बांबूचं रोप हे सकारात्मक ऊर्जेचा सर्वोत्तम स्तोत्र मानले गेले आहेत.
आणि म्हणूनच होळीपूर्वी घरामध्ये बांबूचं रोप हे आवर्जून तुम्हाला आणायचं आहे। यामुळे सर्व नकारात्मकता जी आहे तर ती दूर होऊन घरात सुख, शांती, समृद्धी ही नांदत असते। त्याचबरोबर वास्तुशास्त्रानुसार होळीच्या दिवशी मोत्याचा शंख जो आहे तर तो जरूर आपल्या घरी आणावा। यानंतर हा शंख तुम्हाला तुमच्या देवघरामध्ये ठेवून त्याची नित्य पूजा करायची आहे। असं केल्याने घरात सुख, समृद्धी येते असं म्हटलं जातं। आणि दुसरीकडे मोती शंख हे देवी लक्ष्मीसमोर ठेवल्याने जीवनातील सर्व आर्थिक समस्याही दूर होऊ लागतात। याशिवाय व्यवसायात काही गडबड होत असेल, व्यवसाय चांगला चालत नसेल तर होळीच्या दिवशी तुम्हाला मोत्याचा शंख घेऊन त्याची पूजा करून व्यवसायाच्या ठिकाणी ठेवायचा आहे। असं म्हटलं जातं की या दिवशी आपण हा उपाय जर केला तर नक्कीच आपल्या व्यवसायामध्ये बरकत होत असते। या उपायाने बंद पडलेला व्यवसाय देखील चालू होतो असं म्हटलं जातं। त्याचबरोबर ही होळी जी आहे तर ही 24 तारखेला म्हणजे रविवारी आलेली आहे। तर आपल्या या दिवशी एक सूर्याचं चित्र जे आहे, सूर्याच्या चित्राची जी फ्रेम असते, जो फोटो असतो, तर तो सुद्धा आपल्याला घरी आणायचा आहे। आणि घरी आणल्यानंतर आपल्याला घराच्या नैऋत्य दिशेला हा फोटो जो आहे तर तो तुम्हाला लावायचा आहे। जर तुम्ही या दिवशी हा फोटो आणू शकले नाही तर तुमच्या कुटुंबाची जी फ्रेम असते तर ती फ्रेमसुद्धा तुम्ही या दिवशी या दिशेला लावू शकतात। त्याचबरोबर सूर्यफुलाचे चित्रसुद्धा या दिवशी या दिशेला लावणे अतिशय शुभ मानलं जातं। परंतु जर तुम्ही उगवत्या सूर्याचं चित्र जर नैऋत्य दिशेला आपल्या घरामध्ये लावल्याने तुम्हाला खूप मोठा फायदा होत असतो। हा फोटो लावल्याने आपल्या कुटुंबातील कलह हा दूर होतो। याशिवाय प्रत्येकाचे एकमेकांबद्दल प्रेमसुद्धा वाढते, आपुलकी देखील वाढत असते। आणि तसे शत्रूची वाईट नजर जी आहे तर ती आपल्या कुटुंबावर, आपल्या घरावर ही देवाच्या कृपेने पडत नाही। त्यांचा आपोआप हा पराभव होत असतो आणि वाईट नजर ही आपल्या कुटुंबापासून, आपल्या घरापासून लांबच राहते। त्याचबरोबर घरामध्ये नवरा बायकोची सतत भांडणं होत असेल, एकमेकांचं पटत नसेल, अगदी शब्दावरून त्यांची भांडणं होत नसेल, कुठल्याही प्रकारचं प्रेम त्यांच्यामध्ये उरलेलं नसेल तर तुम्हाला काय करायचं आहे, होळीच्या दिवशी आपल्या बेडरूममध्ये राधाकृष्णाचं चित्र जे आहेत किंवा फ्रेम जे आहे तर ती आपल्याला आपल्या बेडरूममध्ये लावायची आहे। आपण घरामध्ये भगवान श्रीकृष्ण आणि राधाची मूर्ती देखील तुम्ही स्थापन करू शकता। वास्तुशास्त्रानुसार होळीच्या दिवशी घराच्या मुख्य दरवाजावरती विघ्नहर्ता श्री गणेशाचा फोटो देखील तुम्ही लावू शकतात। हा फोटो लावल्याने आपल्या कुटुंबावर कोणतेही वाईट संकट, विघ्न हे येत नाही। आपल्या कुटुंबाचं नेहमी संरक्षण होत असतं। आणि राधाकृष्णाचं चित्र बेडरूममध्ये लावल्याने नवरा बायकोमध्ये प्रेमसंबंध हे चांगले टिकून राहतात। तर अशा पद्धतीने तुम्हाला ह्या ज्या वस्तू सांगितल्या तर ह्या वस्तू तुम्हाला होळीच्या अगोदर किंवा होळीच्या दिवशी आपल्या घरामध्ये घेऊन यायच्या आहेत। यामध्ये एक वस्तू जरी तुम्ही आणली तरी तुम्हाला अतिशय त्याचा जास्तीत जास्त फायदा हा होईल। जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ आपल्या मित्रपरिवारासोबत शेअर करा। चला तर मग भेटू असंच पुढल्या एका नवीन व्हिडिओमध्ये। तोपर्यंत सर्वांना श्री स्वामी समर्थ।